हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार मोदींची हॅट्रिक होणार। एनडीएला 364 आणि इंडिया आघाडीला 162 जागा मिळण्याचा अंदाज। तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला सर्वात जास्त 25 जागा मिळणार। एक्झिट पोलचा कल। एक्झिट पोल नाही, हा मोदी पोल आहे। इंडिया आघाडीच्या 295 जागा येणार। एक्झिट पोल नंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची हवा। लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी 25 आणि महायुती 22 तर अपक्ष एका जागे येण्याचा एक्झिट पोलचा अंदाज। एक्झिट पोल फ्रॉड। देशामध्ये इंडिया आघाडीला 295 ते 310 जागा मिळतील। राज्यामध्ये आम्ही 30 ते 35 जागा जिंकू, संजय राऊतांचा दावा। तर संजय राऊत स्वतः फ्रॉड। राज्यामध्ये आम्हाला 12 ते 13 जागा मिळतील, तर महाविकास आघाडीला 18च्या वर जागा मिळणार नाहीत, संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार दिंडोरीमध्ये शरद पवार गटाचे भास्कर भगरे आघाडीवर। एक्झिट पोलनुसार दिंडोरीमध्ये भाजपच्या भारती पवार पिछाडीवर। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर पुढे, तर दादा गटाच्या अर्चना पाटलांना पराभवाचा सामना करावा लागणार। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार धुळ्यातून भाजपचे सुभाष भामरे आघाडीवर, तर काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांची पिछाडी। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावित पुढे, तर काँग्रेसचे गोवाल पाडवी यांना पराभवाचा सामना करावा लागणार। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार अटीतटीच्या लढतीमध्ये नगरमध्ये पवार गटाचे निलेश लंके यांचं पारडं भारी ठरणार, तर महायुतीचे उमेदवार सुजय विखे पिछाडीवर। नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर आघाडीवर, तर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण मात्र पिछाडीवर असल्याचा कौल। फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपला राज्यात फटका बसण्याची चिन्ह। मतदारांना फोडाफोडीचं राजकारण अमान्य, भाजपला चिंतन करण्याची गरज, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। पक्षाकडे उड्या मारायला सुरुवात करत आहेत, तर दुसरीकडे नाथाभाऊंनी शालीतून जोडे मारण्याचं काम करू नये, प्रवीण दरेकरांचा खडसेंवर पलटवार। सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची चिन्ह। सांगलीच्या जागेबाबत मी नंतर बोलेन, राऊतांची प्रतिक्रिया। तर राऊत विद्वान, ते कालच लंडनमधून परतले, पटोलेंचा खोचक टोला। अरुणाचल प्रदेश विधानसभेमध्ये अजित पवार गटाची एंट्री। अजित पवार गटाचे टोको तातुंग, लिखा सोनी आणि निक कमिन विजय। चिन्ह चोरलं हे चोरटे, दरोडेखोर पाकिटमार आहेत। निवडणुकीनंतर जनता कळेलच, जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवार गटावर निशाणा। मोदी पुन्हा एकदा सत्तेत आल्यावर 15 दिवसामध्ये ठाकरे सरकारमध्ये दिसतील, आमदार रवी राणांचा मोठा दावा। तर कॉम्प्रोमाइज करायला उद्धव ठाकरे काय रवी राणा नाहीत, आव्हाडांची खोचक टीका। निवडणूक संपताच अरविंद केजरीवाल तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण। लोकसभेच्या प्रचारासाठी 21 दिवसांचा अंतरिम जामिनानंतर पुन्हा एकदा कोठडीत रवानगी। आजपासून ICC T20 विश्वचषकाचा रणसंग्राम। पहिल्याच सामन्यामध्ये यजमान अमेरिकेनं कॅनडाला हरवलं, तर 9 जूनला भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध सामना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।